अज्ञानी अजान हतबल पापी, हे उदार स्वामी मज द्यावी माफी। चुकलो वागण्यात बराच मी स्वामी, हात जोडून प्रार्थना करतो आपली स्वामी। आपलेच मी लेकरू आहे, चूक माझी पोटी घ्यावी, सुधारणा वर्तन माझे स्वामी, एक संधी द्यावी। आपलाच आहे मजला सदैव आचार, स्वामी आपल्या सेवेने जन्म व्हावा साकार। असू द्यावी मजवर आपली कृपा दृष्टी, द्यावी मती वर्णन करू नये आपली महती। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो। तर पूजा करण्याच्या आधी मी देवघराची पूजा करते, त्यानंतर स्वामींचा आणि सिद्धनाथांचा फोटो आहे त्याची पूजा करते, आणि त्यानंतर आता मी मार्गशीर्ष गुरुवार सुरू आहेत ते महालक्ष्मी आईची पूजा, तर त्याची मी मांडणी करणार आहे। तर मी पहिला नित्यसेवा करून घेतली आणि त्यानंतर मी माझी गुरुवारची पूजा, महालक्ष्मी आईची पूजा मांडायला घेते। तर त्या पूजेमध्ये काहीतरी थीम असावी असा माझा नेहमी विचार असतो। तर आजची जी थीम असणार आहे ना, ती निसर्गाची थीम असणार आहे। आज ना मला आईला हिरव्या रंगामध्ये बसवायचं आहे, तर अशी माझी थीम आहे, छान निसर्गाचा रंग, हिरवा रंग। तर बघू कसं होते काय माहिती। तिथे जे बॅकड्रॉप होतंय ना, ते डेकोरेशनची आयडिया माझ्या डोक्यात होती, तर मी तसं करायला घेतलंय। तर चला बघूया। तर दरवेळी मी कायम माळांचं डेकोरेशन लावते, तर आज थोडंसं वेगळं केले, म्हणजे अशा वेली लावणार आहेत मी, पानांच्या वेली आहेत ह्या। तर या मी स्ट्रीट शॉपिंग मधून घेतलंय आणि यामध्ये इनबिल्ट लाईट सुद्धा आहेत। हे अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहेत, माझ्याकडे लिंक असेल तर मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल। तर हे बॅक साईडला बघूया कसं दिसतंय, मला माहिती नाही कसं दिसेल, पण माझी आयडिया होती म्हणून घेतलं, कारण पाठी मला झाडांचं, पानांचं किंवा असं वेलींचं स्वरूप आलं पाहिजे, त्यासाठी मी हे घेतलं होतं। तर मी ती तशी सेटिंग करत आहे। आणि कसं आहे ना, आपण पूजेमध्ये जे पूजा करतो त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड करतो ते पूजा खूप उठून दिसतं, त्यामुळे आणि ह्या माझ्या भिंतीचा एक प्रॉब्लेम आहे की इथं नॅनो स्टिक पण चिटकत नाही, डबल स्टिक पण चिटकत नाही, त्यामुळे आणि सेलो स्टेप पण चिटकत नाही। तर बघूया, ह्याचं तर मला खूप जाम टेन्शन येते की काय डेकोरेशन करायचं असतील तर। पण खरंच ज्यावेळी तुमचं मन साफ असेल तेव्हा आतून जी गोष्ट वाटत असेल ना, तेव्हा खरंच किती व्हावी म्हणून आणि फक्त देवासाठी करायचं आहे तर ती गोष्ट नक्की जुळून येते। तर ही गोष्ट आज मी नवीन करणार आहे, ते म्हणजे हे छान कमळ लावणार आहे। तर बरेच दिवस झालं मला हे कमळाचं आसन हवं होतं, तर हे मला सांगलीला सराफ कट्टा आहे, तिथे एका ताई हे बनवतात, तर त्यांनी खूप छान असं मला अर्जंट मध्ये बनवून दिले। कोणाला हवे असतील असे आसन तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, खूप छान असे आणि हव्या त्या कलर मध्ये, हव्या त्या साईज मध्ये त्या बनवून देतात। तर मी हे बनवून घेतले। हे 9 इंचाचं कमळ आहे आणि त्याला एक त्यांनी पट्टी दिली आहे, त्यामुळे काय होते की त्या आपल्या पाकळ्या व्यवस्थित फुलल्या जातात। तर मी ते आता पूर्ण पट्टी ऍडजस्टमेंट करते आणि तर मी हे त्या कमळाच्या साईडून ना कॉपर राईस लाईट आहे ना, खूप छान दिसतात त्या लावलं की, मग ते सुद्धा मी त्याला लावून घेणार आहे। तर हे कमळ खूप छान आहे, मला पर्सनली खूप आवडलं। खरंच कुणाला हवं असतील तर सांगा, तर ते खूप छान असं बनवून देतात। तर मी आता कलश स्थापन करते, कारण मला हाईट हवी होती म्हणून, आणि मी एकावर एक कलश ठेवला आणि जसजशी पूजा पुढे सरकत जाईल तशी आणखीन पूजा आपली छान येणार आहे। तर मी आज आईला पिवळा आणि हिरव्या मध्ये लावेल असा विचार केला होता। मागचा जो बॅकड्रॉप आहे पिवळा हिरवा, तर साडी पण अशी छान दिसेल आणि तो कलर एकमेकांना समरस होईल म्हणून। बघा, कोल्हापूर अंबाबाईचे जे वस्त्र असतं ना, ते तर अशाच प्रकारचं असतं, आणि हे मी जे घेतलेलं आहे मुकुट आणि वस्त्र, तर हे मी कोल्हापूर मधूनच घेतलेलं आहे। तर मला त्यासाठी खालून हाईट द्यावी लागते, आणि मुकुट आणि वस्त्र मी कोल्हापूर मधून घेतल्यामुळं अंबाबाईच खरंच घरी अवतरले असं मला वाटत होतं। आणि जे मी देवीला आईला जे दागिने घातले आहेत ते सुद्धा कोल्हापूर मधूनच घेतलेले आहेत।
खरं तर तीच याचा हकदार आहे या दागिन्यांची. तर तुम्हाला एक गंमत सांगते, जेव्हा सुद्धा आपण फायनल लुक बघतो पूजेचा, तर ते करताना तारेवरची कसरत होत असते. देवी आई परीक्षा बघते. खूप वाटतं की किती सोपं आहे, पटकन होत असेल तर बघा कशी मज्जा येते. तर माझ्या बाबतीत तर होतं असं. तर असा साज तयार झालाय बघा कोल्हापूर अंबाबाईचा. छान वाटते ना. आणि सगळ्यात सुंदर आपल्या देवीचं स्वरूप दिसतं ते म्हणजे की फुलं आणि गजरे, ज्यामुळे आणि वेणी घालताना ना आपला मुखवटा आणि श्रीफळ आहे त्याच्या मधला जो पोर्शन असतो ना तिथं व्यवस्थित सेट करता आला पाहिजे. मग अगदी देवी आईचं स्वरूप नीट सेट झालं की मगच नंतर पूजेची तयारी करायला घ्यायची किंवा मांडायला घ्यायचं. आपल्याला काहीच वेळ लागत नाही मग बाकीची पूजा मांडताना. हे खूप महत्वाचं आहे. बघा माझी तारेवरची कसरत चालू आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. जेव्हा देवी आईचं स्वरूप इथं बसणार ना तेव्हा तुम्ही बघा ते मागचं बॅकड्रॉप आणखीन उठून दिसतं. आणि या किती जरी स्वतःला क्रेडिट द्यायचं म्हणलं ना तरी हे क्रेडिट माझं बिलकुलच नाहीये. म्हणजे इतक्या ऑन द स्पॉट विचार येणं की ही गोष्ट इथं लाव इथं कर, तर ही शक्ती आहे ना ती देवी आईनेच म्हणजे तीच दिलेली आहे की ते इथं हे असलंच पाहिजे ते तिथं असलंच पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपोआप अरेंज होतात. तर हा माझा खूप मोठा अनुभव आहे आणि मी दरवेळेला विचार करते आणि आपोआप सर्व गोष्टी मिळून येतात. आणि मला तर खूप टेन्शन येतं. तर तुम्हाला खरं नाही वाटणार तर अगदी ऑन दी स्पॉट म्हणजे सकाळीच मी हे दुकानातून घेतलं आणि ठरवलं की आज ग्रीन थीम करूया आणि त्याच हिशोबानं घेतलं. पण मला माहित नव्हतं की ते कसं दिसेल कसं वाटेल, कारण बॅकग्राऊंडला कारण काही पण गोष्टी केल्या की ब्लँक होतात ना. तर फक्त माळा आपण सोडल्या असत्या तर ते एवढं छान वाटलं नसतं. पण यामध्ये इनबिल्ट लाईट्स आहेत त्यामुळे खूप छान त्या पानांचा गेटअप येतोय. तुम्ही सुद्धा नक्की पूजा करताना बॅकग्राऊंडला नक्की डेकोरेशन करत जा. मग बघा तुमची पूजा खूप छान सुंदर वाटेल. सर्वात प्रथम पूजेच्या आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो. तर मी इथं समई घेतलेली आहे. तर समईच्या खाली मी एक विड्याचं पान ठेवलेलं आहे. तुम्ही प्लेट ही ठेवू शकता, तशी समई ठेवायची नाहीये. पानाचा विडा किंवा प्लेट दोन्हीतलं एक ठेवलं तरी चालेल. मग त्याला हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फूल वाहून त्याची पूजा करायची सर्वात प्रथम आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची असते. मग अगदी देवी आईचं स्वरूप नीट सेट झालं का नाही तर मग जी नंतरची पूजा जी असते आणि जी मांडणी आपली असते दुसरी, तर त्याला काहीच वेळ लागत नाही, तर ती लगेच होऊन जाते. तर बघा आपली छान अशी पूजा मांडून झालेली आहे. तर आपली अशी पूजा संपूर्ण मांडून झाली. तर मी छान पूजा करून घेते आणि मग तुम्हाला संपूर्ण पूजा अशी दाखवते.
वाणासाठी ब्लाऊज पीस, व्रताची पुस्तके, फळे आणली होती. तर एक एक सगळ्या सवासण्या येत होत्या आणि प्रत्येकाला काही दाखवता येत नाही ना, तर प्रत्येक जण व्यस्त असतं आपापल्या कामात. तर मग असं काहीतरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल तर आपण सगळे एकत्र येतो. पण सगळे म्हणत होते की पूजा छान झाली, कारण व्हिडिओमध्ये बघणं आणि प्रत्यक्षात बघणं खूप फरक असतो आणि खरंच देवी आईचं स्वरूप बघण्यासारखं झालं होतं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर ह्या महिन्यात 4च गुरुवार आलेले आहेत. तर मी हे असं केलेलं आहे, कोल्हापूरची अंबाबाई आणि मागं निसर्गरम्य असं सगळं हिरवं हिरवं हवं होतं मला. आणि आज गुरुवार, त्यामुळं देवी आईला मी पिवळं वस्त्र घातलेलं आहे. तर पूजा कशी झाली हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आजच सर्वांनी उद्यापन करायचं आहे. ज्यांची एकादश आहे त्यांनी उद्या उद्यापन करायचं आहे, पण ज्यांची एकादश नाहीये त्यांनी आजच उद्यापन करायचं आहे. मग तुम्ही 5 स्त्रिया किंवा कुमारिका, तुमची यथाशक्ती यथाभक्ती जे काही तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही, जरी साधं एखादं फळ दिलं तरी चालेल, किंवा ह्या व्रताचं एखादं पोती असेल तर ते 5 पोती 7 पोती दिलं तरी चालेल. एखादं फळ नुसता तुम्ही दिलं तरी पण उद्यापन होऊन जाईल. खूप काही करायची गरज नाहीये. तसंच आता हे हळदी कुंकवाचं वगैरे करंडा येतात, तेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. तर आजच सर्वांनी उद्यापन करायचंय. तर मी पण केलेलं आहे आणि हे अशी पूजा माझी झालेली आहे. मी 4 गुरुवार पण वेगवेगळ्या थीमनी केलं, पण मला व्हिडिओ करायचं झालेलं नाही. पण मी शेवटचा गुरुवार म्हणून व्हिडिओ केलेला आहे. तर कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.